नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मंजूर. विधिमंडळाच्या इतिहासातली पहिली घटना. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रस्तावाच्या बाजूने मतदान तर शिवसेना तटस्थ. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पातील बाधित इमारतींचा पुनर्विकास करताना 80% लोकांना दुप्पट बांधीव क्षेत्र देणार मुख्यमंत्री. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची वैयक्तिक माहिती गोळा करताना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपावरून संसदेत आजही गदारोळ. आणि माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारला आज राज्यव्यापी बंद. बहुसंख्य मार्केट यार्डातले व्यवहार ठप्प. आणि आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव आज विधान परिषदेत मंजूर झाला. मतदानाच्या वेळी शिवसेनेनं तटस्थ राहणं पसंत केलं. प्रस्तावाच्या बाजूने 45 मतं तर विरोधात 22 मतं पडली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शेकापनं प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे देशमुख यांना आता पदावरून दूर व्हावं लागणार असून विधिमंडळाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मनात कोणतीही खंत नसल्याचं स्पष्ट केलं. सभापती पदावर असताना आपण कोणतंही अनुचित कृत्य केलं नसल्याचं सांगून कोणत्याही चौकशीला सामोरं जायची आपली तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे म्हणाले की हा प्रस्ताव घटनात्मकच आहे. कोणत्याही व्यक्तीवर रोष नाही, पण प्रश्न धोरणाचा असल्यामुळे आम्ही याबाबतीत तडजोड केली नाही असं त्यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केलं. त्या संघर्षासाठी अनेक दिवसही घालवतो आणि ते घालवत असताना आपण आपल्या समाजाला, आपल्या लोकांना हे दाखवून देतो की काही लोक बोलतात एक, काही लोक कृती अन्य करतात. ते उघड करायचं असेल तर काहीसा त्याग करावाच लागेल. त्या दोन्ही पक्षांनी ठरवायचंय. त्यांना जर एकत्र यायचं असेल तर ते एकत्र येतील. मग राष्ट्रीय राजकारणात येतील, राज्याच्या राजकारणात येतील. मग त्या धर्मनिरपेक्षाची भाषा आजही बोलली गेली की अजून आम्ही पुरोगामी राजकारण करणार. देशात जे काही चाललेलं आहे, राज्यात जे काही चाललेलं आहे, आज भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा जो बाहेर यायला लागलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये पुरोगामी राजकारण करणार अशी भाषा करणं याला आश्चर्य वाटते मला. हे बघा, राजकारणामध्ये अनेक निर्णय होऊ शकतात. या ठिकाणी अगदी ज्यावेळेस शिवसेनेने प्रणव मुखर्जींना मदत केली, ज्यावेळेस प्रतिभाताई पाटलांना त्यांनी मदत केली, एक प्रकारे काँग्रेसच्या राष्ट्रपतींना ते मदत करू शकतात, तर भारतीय जनता पार्टी सुद्धा एखाद्या समवाचारी पक्षाची मदत घेऊन त्या ठिकाणी होऊ शकतं. आम्ही आणि भाजप एकत्र आलोय, वास्तविक तसं नाहीये. त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून ह्या सरकारच्या विरोधामध्ये जिथं जिथं भूमिका घ्यायला पाहिजे होती विरोधी पक्ष म्हणून, ती आम्ही घेतलेली आहे. विधान परिषदेमध्ये सन्माननीय सभापती म्हणून काम करणारे शिवाजीराव देशमुख हे ज्या मुळात त्यांच्यावर सभापती पदाची जबाबदारी आली त्यावेळेला ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचे प्रतिनिधी म्हणूनच तिथे सभापती पदावर होते. परंतु डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. कुठलंही अयोग्य कृत्य अथवा अयोग्य पद्धतीची कार्यपद्धती सभापतींची नसल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणं म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताकांक्षा एवढंच कारण असणं आहे आणि म्हणून ते योग्य नाही. म्हणून आम्ही त्याला विरोध केला. विधानसभेत आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच घेणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. धान्य वितरणाच्या तक्रारी रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वितरित करण्यात येईल, तसंच त्याला आधार कार्ड संलग्न करण्यात येईल अशी घोषणाही खडसे यांनी सदनात केली. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 28 इमारतींमधल्या 300 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना दुप्पट क्षेत्राचं घर उपलब्ध करून दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. प्रकल्प बाधितांपैकी 80% लोकांना याचा फायदा अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची वैयक्तिक माहिती गोळा करताना कथित हेरगिरी झाल्याचा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत फेटाळून लावला. या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात गदारोळ झाला. जेटली यांनी या मुद्द्यावर सभागृहात निवेदन केलं. महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याची प्रथा देशात 1957 सालापासून सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह 526 व्यक्तींची माहिती आतापर्यंत गोळा केली आहे. अशी माहिती गोळा करणं म्हणजे हेरगिरी नव्हे, असंही जेटली म्हणाले. या मुद्द्यावर गदारोळ होऊन विरोधकांनी सभात्याग केला. लोकसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला. प्रश्नोत्तराचा तास तहकूब करावा अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गाची व्यवहार्यता अभ्यासण्यासाठी एका जपानी कंपनीची मदत घेतली जात असून हा मार्ग येत्या जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत सांगितलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत 5व्या सामुदायिक रेडिओ संमेलनाचं उद्घाटन केलं. रेडिओ हे भूतकाळातलं साधन असलं तरी भविष्यातलंही साधन आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, असं जेटली म्हणाले. सामुदायिक रेडिओ ही फार चांगली संकल्पना आहे. या माध्यमातून काही शिफारशी, सूचना किंवा कल्पना पुढे आल्या तर त्या सरकारी धोरण निश्चितीसाठी उपयुक्त ठरू शकतात, असं जेटली यांनी सांगितलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आज मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलावंतांशी विविध मुद्द्यांबाबत चर्चा केली. आगामी काळात चित्रपटसृष्टीत अधिक सुधारणा घडून येतील असा विश्वास राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. चित्रपट प्रमाणपत्रांबाबत या बैठकीत अनेक सूचना समोर आल्या असं सांगत सरकारला परस्परांमधील विश्वास हवा आहे, असं राठोड म्हणाले. चित्रपट उद्योग हा भारतातील एक महत्त्वपूर्ण उद्योग असल्याचंही राठोड यांनी सांगितलं. या बैठकीला विख्यात दिग्दर्शक गुलजार, अनुराग कश्यप, करण जोहर तसंच अभिनेत्री शबाना आझमी, विद्या बालन, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आणि आमिर खान उपस्थित होते. या बैठकीत चित्रपट उद्योगानं आपल्या अनेक समस्या राठोड यांच्यासमोर मांडल्याचं आमिर खान यांनी सांगितलं. रेडिओचं आणि आपलं नातं अगदी जीवाभावाचं. मनोरंजनाची इतर साधनं जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा मनोरंजनाबरोबरच आपली प्रबोधनाची गरजही रेडिओनंच भागवली. संगीत सरिता, बिनाका गीतमाला, भुले बिसरे गीत, बेला के फूल यांसारख्या विविध कार्यक्रमाने आपल्या मनात कायमचं घर केलं आहे. आता हेच कार्यक्रम आकाशवाणीच्या FM 102.8 मेगाहर्ट्झवर श्रोत्यांना ऐकता येणार आहेत. या सेवेचं विधिवत उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते उद्या सकाळी 10 वाजता मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात होणार आहे. माथाडी कायद्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी माथाडी आणि हमालांच्या विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय लाक्षणिक राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. माथाडी मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, सचिव तसंच आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत, माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, राज्य सल्लागार मंडळ आणि स्थानिक मंडळ इथं हमाल कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी, राजकीय व्यक्ती नकोत, अशा माथाडी संघटनांच्या मागण्या आहेत. पुण्यात गुलटेकडी मार्केट यार्डात हमाल आणि माथाडींनी काम न करता लाक्षणिक बंद पाळला. धुळ्यातही माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या माथाडी कामगारांनी संप पुकारला होता. नाशिकमध्येही आज माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप केला असून नाशिकमध्ये प्रमुख असलेल्या रेल धक्क्यावरील सर्व चढउतार आज पूर्णपणे बंद होते. सोलापूर जिल्ह्यात सर्व समित्या, बाजारपेठा यामध्ये आवक बंद होती. त्यामुळे बाजारपेठातील व्यवहारावर देखील परिणाम झाला. हजारो माथाडी कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील डाक सेवकांना सेवेत कायम करून घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेनं 10 मार्चपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील सुमारे 2.25 लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल व्यवस्था कोलमडली आहे. या संपाचा एक भाग म्हणून आज कोल्हापूर इथल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून डाक सेवकांनी रास्ता रोको केलं. 7 वर्षांपासून डाक सेवक ग्रामीण भागात काम करत आहेत. त्यांना मानधन म्हणून दरमहा 5 ते 7 हजार रुपये मिळतात. त्यांना अन्य सेवाश्रुती लागू नसल्यानं त्यांना दैनंदिन खर्च भागवणंही कठीण जातं. त्यांची ही अडचण ओळखून पोस्टातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी होत आहे.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसंच भूमी अधिग्रहण विधेयक त्वरित मागे घेण्यात यावं, तसंच इतर मागण्यांसाठी अखिल हिंद अग्रगामी किसान सभेच्या वतीनं आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. देवलापार विभागातील सागरा प्रकल्पाचं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं, राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे किमान 32 गावांमधल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामुळे झाडं उन्मळून पडली असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत. काढणीला आलेला गहू, हरभरा पिकांना फटका बसला असून संत्रा आणि डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गेल्या 5 दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. देशासमोर असलेले पाणी, आरोग्य, अन्नसुरक्षा, ऊर्जा, गरिबी यांसारखे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि उद्योग यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं उत्तराखंड राज्यातील 2 विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक व्ही.के. जैन यांनी केलं. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 23वा पदवीदान समारंभ आज झाला. त्यावेळी जैन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राबवल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा ते जमीन आणि प्रयोगशाळा ते उद्योग या उपक्रमांचं जैन यांनी कौतुक केलं. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुधीर मेश्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांना डिलीट या सर्वोच्च पदवीनं गौरवण्यात आलं. मात्र त्यांचे प्रतिनिधी एस. बंडोपाध्याय यांनी ही पदवी स्वीकारली. 24,116 स्नातकांना कुलगुरू प्राध्यापक मेश्राम यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत सरकार संथ गतीनं काम करत आहे. तसंच तपासाची दिशाही स्पष्ट नाही. त्यामुळे सरकारनं तपासाबाबत खोटे वायदे करणं बंद करावं, असं मत ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांनी व्यक्त केलं. कोल्हापूरमध्ये शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एन.डी. पाटील बोलत होते. ते वायदे करायचं त्यांनी थांबवावं कृपा करून. त्यांनी आता आम्ही जवळपास आलोय आणि आम्ही आता लवकरच आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू असं त्यांनी बोलणं बंद करावं अशी आता मागणी आमची आहे. बाकी काय आमची मागणी नाही. गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा कामगारांसाठीच्या लढ्याचा इतिहास भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशा शब्दात पाटील यांनी आदरांजली वाहिली. यावेळी अनेक वक्त्यांनी पानसरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध सामाजिक घटकांना एकत्र घेऊन चालणारी आपली भारतीय संस्कृती ही खरोखरच उत्सवप्रिय संस्कृती आहे. सर्वच सण उत्सव आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गुढीपाडव्याची शोभायात्रा असेल, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, गरबा असे सगळेच सण मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातात. आजच्या आधुनिक काळातही लोकांमध्ये सणांप्रतीचं आकर्षण वाढत असून ते अधिकाधिक पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात साजरे करण्याकडे समाजाचा ओढा दिसतो. सण साजरे करताना सामाजिक एकात्मतेचं, पर्यावरणाचं आणि सुरक्षिततेचं भान जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या सणांचं महत्त्व, उद्देश नव्या पिढीमध्ये रुजवणं, सद्भावना रुजवणं महत्त्वाचं आहे. सणांच्या निमित्तानं सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात एकत्र येताना सामाजिक स्तरावर काही नियम पाळण्याबाबतही लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं सणांचा आनंद घेऊ शकू. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी खासदार राजन विचारे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. विचारे साहेब, आपली संस्कृती ही सणांची आणि उत्सवांची अशी संस्कृती आहे. आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे. आपल्या संस्कृतीत सणांना आणि उत्सवांना अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरून नाहीये. पण या सणांचा उपयोग, या उत्सवांचा उपयोग चांगले विचार रुजवण्यासाठी आपण कसा करू शकतो? मला वाटतं कुठलेही सण साजरे करताना त्यामध्ये उत्साह असला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीची एक परंपरा असली पाहिजे आणि हे सर्व जपण्याचं काम त्या माध्यमातून सण साजरे करताना झालं पाहिजे. आणि हे करत असताना लोकांचा सहभागसुद्धा त्यात तेवढाच महत्त्वाचा आहे की कशा रीतीने हा सण साजरा करतोय त्यावेळेला नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ही सर्व बंधनं ह्या त्या आयोजकांवरती असली पाहिजेत
आणि हे सण साजरे करताना लोकांचा त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद असायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, लोकांचा प्रतिसाद आणि सहभाग हे महत्वाचं. आपण ठाण्यामध्ये गेली 7 वर्ष बरोबर ना बरोबर. चैत्रोत्सव साजरा करतात, तर ह्या चैत्रोत्सवाचं स्वरूप नेमकं कसं असतं, काय वेगळे पण तुम्ही जपलंय त्यात? मला वाटतं ठाणे शहर एक सांस्कृतिक आणि परंपरा जपण्याचं काम ह्या ट्रस्टच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष या ठाण्यामध्ये होत आहे. आणि आमचे ठाण्याचे सर्वेसर्वा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून इथे झालेलं आहे. उदाहरणार्थ दहीहंडी उत्सव हा संपूर्ण या दूरदर्शनच्या माध्यमातून पहिल्यांदा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याचा लाईव्ह प्रक्षेपण हे दूरदर्शनच्या माध्यमातून हा उत्सव नेण्याचं काम दिघे साहेबांनी केलं आणि त्याची परंपरा जपण्याचं काम या माध्यमातून आम्ही हे उत्सव साजरे करतोय. मग दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, हा चैत्र नवरात्र उत्सव असेल आणि खऱ्या अर्थाने हे उत्सवाचं हे सर्व पावित्र्य जपून हा उत्सव आम्ही साजरा केला जातो. पण या उत्सवाचं वेगळे पण काय सांगू शकाल? जसे तुम्ही विविध पुरस्कार देता, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता, त्याबद्दल काय सांगाल? मी मगाशी सांगितलं की एक ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून करतोय. पहिल्या दिवशीच आम्ही जी महिला शक्ती आहे त्या महिला शक्तीचा आदर करून ह्या ज्या कर्तृत्ववान महिलांनी ह्या शहरामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा समाजामध्ये चांगलं काम केलं अशा कर्तृत्ववान महिलांना आम्ही नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर कर्तृत्ववान पुरुषांचा सुद्धा या निमित्ताने सत्कार करतो आणि त्यांना नवरत्न पुरस्कार दिला जातो. आणि हे सर्व पुरस्कार देताना सामाजिक त्यांचं असलेलं योगदान, समाजामध्ये असलेलं त्यांचं प्रबोधन, समाजामध्ये त्यांनी केलेली कामं, ह्या सर्व गोष्टीच्या सर्व स्तरामधल्या लोकांचा ह्या पुरस्कारासाठी आम्ही पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं जातं. आणि हे करत असताना विविध मान्यवर मंडळी इथे येत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीसुद्धा ह्या निमित्ताने आम्ही करत असतो. कलाकारांना एक तिथे कलेचं हे करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो आणि खऱ्या अर्थाने नवोदित कलाकारांना सुद्धा ही संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. आणि ते करत असताना सर्व समाजातील स्तरातील लोकांना सुद्धा, म्हणजे प्रत्येक वारकरी संप्रदाय आहे, या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये या आमच्या ठाण्यामध्ये वारकरी संप्रदाय हा फार मोठा आहे आणि या वारकरी समाजासाठी सुद्धा आम्ही त्यांच्या वारकरी संप्रदायामध्ये चांगलं काम करणारी ही मंडळी आहेत. पंढरपूरची वारी जाते त्यावेळेला त्या वारीमध्ये काही जी मंडळी आहेत त्यांचं फार मोठं योगदान असते आणि ह्या मंडळींचं सुद्धा इथे चांगलं समाज प्रबोधन ही मंडळी करत असतात. गावागावात जाऊन कीर्तनं किंवा इतर हे करत असतात. तर ह्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना सुद्धा प्रोत्साहन देऊन, त्यांना पुरस्कार देऊन त्यांना सुद्धा गौरवलं जातं आणि त्यांचं त्यातल्या नामवंत कीर्तनकारांना सुद्धा इथे प्रवचन देण्यासाठी, त्यांना प्रबोधन करण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करत असतो. चांगले चांगले कीर्तनकार या निमित्ताने येतात आणि त्यांना पुरस्कार देण्याचं काम सुद्धा आम्ही या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर ठाणे शहर म्हणजे आमच्या कोळी बांधव, इथे कोळी आणि आगरी समाज फार मोठा आहे. तर ह्या समाजामधल्या मंडळींचा सुद्धा, कर्तृत्ववान लोकांचा सुद्धा आम्ही सत्कार केला जातो. कारण ही मंडळी 7 समुद्रापार जाऊन हे संबंध त्यांचा उद्योग व्यवसाय हे करत असतात आणि खऱ्या अर्थाने ह्या मंडळींचं सुद्धा फार मोठं योगदान आहे आणि ह्या कर्तृत्ववान मंडळींचा सुद्धा आम्ही त्यांना पुरस्कार देतो आणि त्यांच्या पारंपरिक त्यांचं जे काही त्या समाजातला एक ट्रेडिशनल जो काही कार्यक्रम असतो तो सुद्धा आम्ही ह्या कोळी समाजातल्या ह्याच्यातल्या मंडळींचा कार्यक्रम सुद्धा ठेवला जातो. त्याचबरोबर गुजराती समाज आहे जो या महाराष्ट्रात नव्हे तर ठाण्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. या गुजराती समाजांचा, त्या मान्यवर व्यक्तींचा सुद्धा आम्ही सत्कार केला जातो.
त्यानंतर त्यांच्या ट्रेडिशनल त्यांचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आम्ही ठेवतो आणि त्यातील सुद्धा मान्यवरांचा आम्ही सत्कार केला जातो. त्याचबरोबर उत्तर भारतीय जे आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. तर उत्तर भारतीयांच्या मधल्या ज्या समाजामध्ये त्यांच्या कर्तृत्ववान मंडळींचा सत्कार, त्यांना पुरस्कार देऊन आणि त्यांचा सुद्धा त्या उत्तर भारतीय याच्यामधला सुद्धा एक चांगला कार्यक्रम आम्ही त्या निमित्ताने ठेवतो. अशा रीतीने जी काही सर्व समाजातल्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्याकडून एक चांगला उपक्रम घेऊन त्यांचा गुणगौरव हे करून तो कार्यक्रम आम्ही ह्या सर्व मंडळींना एकत्र आणून हा कार्यक्रम आम्ही केला जातो. म्हणजे समाजातल्या सगळ्या घटकांना तुम्ही एकत्र आणता. यस. हा नवदुर्गा पुरस्कार जो तुम्ही देता त्याच्यामध्ये कर्तबगार शिक्षित स्त्रिया तर असतातच, पण कामकरी स्त्रियांना सुद्धा, कष्टकरी स्त्रियांना सुद्धा तुम्ही हा पुरस्कार देता, हे वेगळेपण आहे. त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की आज आमच्या ज्या भाजी विक्रेत्या महिला आहेत की जे उन्हा पावसात या संबंध आपला व्यवसाय हा करत असतात आणि खऱ्या अर्थाने ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ह्या सर्व कर्तृत्ववान महिला असतात, त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा सर्वोच्च सन्मान करून त्यांना पुरस्कार देऊन त्यांना सुद्धा आम्ही गौरवला जातो. कारण ह्या कुटुंबामध्ये भाजी विकून भाजी विक्रेत्याचा मुलगा जर डॉक्टर झाला, त्या खरोखर त्या महिलेचं सुद्धा त्याचं कौतुक करायला पाहिजे की तिने काबाड कष्ट करून आज मुलाला शिक्षण देऊन तो मुलगा आज डॉक्टर झालाय आणि किंवा IAS झालाय किंवा मोठ्या एका पदावरती तो एक अधिकारी म्हणून करतो. तर अशा कर्तृत्ववान महिला, कर्तृत्ववान पुरुषांचा हा सत्कार आम्ही करतो. म्हणजे समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र करून सगळ्यांना प्रोत्साहित करणं, केवळ कलाकारांना नाही तर कष्टकरी श्रमजीवी वर्गाला सुद्धा प्रोत्साहित करणं हा हेतू आहे. इतर आयोजकांनी सुद्धा याचा आदर्श घ्यायला हरकत नाही, प्रेरणा घ्यायला हरकत नाही. पण कुठलाही उत्सव साजरा करताना सामाजिक हित जपणं, सार्वजनिक हित जपणं हेही तितकंच गरजेचं असतं. म्हणजे पर्यावरणाची हानी होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही किंवा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येणार नाही. तर त्या दृष्टीनं आयोजकांनी, संयोजकांनी काय खबरदारी घ्यायला हवी असं वाटतं? मला वाटतं कुठलाही कार्यक्रम करते वेळेला, कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करता वेळेला कुणालाही त्याचा त्रास होणार नाही ही दक्षता त्या आयोजकांनी करणं गरजेचं आहे. जेणेकरून शेवटी हा कार्यक्रम आपण जो करतो हा सर्वांना त्याच्यामध्ये समावेश करण्यासाठी, सर्वांना एकत्र आणण्यासाठी करत असतो आणि त्याचा त्रास कोणाला नाही होईल, मग ते वेगवेगळ्या माध्यमातून असेल तर त्या बाबतीमध्ये आयोजकांनी ह्या सर्व गोष्टीची काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही विशेषतः चैत्रोत्सवाच्या दरम्यान काय काळजी घेता आणि वेगळेपण जपता? मला वाटतं ह्या संदर्भामध्ये सांगितलं की जर उत्साह जास्त असेल तर ह्या बाबतीमध्ये आपण सर्व सुरक्षतेची जबाबदारी, उदाहरणार्थ CCTV कॅमेरे आहेत, इथे CCTV कॅमेरे आपण या कार्यक्रमाच्या वेळी लावला जातो किंवा आमचे सुरक्षा रक्षक असतात किंवा आमचे सिक्युरिटी गार्ड्स असतात. ही सर्व मंडळी त्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये कोणाला त्रास होणार नाही या आमचे स्वयंसेवक असतात ते जेणेकरून कुठेही कोणाला त्रास होणार नाही ह्याची दक्षता आम्ही सर्व मंडळी घेत असतो. आपण सुरुवातीला असं म्हटलं की या कुठल्याही उत्सवामध्ये लोकांचा सहभाग, नागरिकांचा सहभाग हा खूप महत्वाचा आणि हा चैत्र नवरात्रोत्सव गेली 7 वर्ष आपण ठाण्यामध्ये उत्साहात करता आहात. तर नागरिकांचा सहभाग, ठाणेकरांचा सहभाग कसा मिळतो या उत्सवासाठी? मला वाटतं ह्या उत्सवाची वाट वर्षभर ठाणेकर रसिक किंवा महाराष्ट्रातील ही जनता वाट बघत असते. कारण ह्या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून तर येताच, परंतु हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या विविध भागातून सुद्धा ह्या दर्शनाकरता येत असतात, या उत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी येत असतात. कारण ह्या दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व खेड्यापाड्यामध्ये हा उत्सव संबंध लोकांसमोर, जनतेसमोर जात असतो आणि उत्सुकता म्हणून दररोज ह्या दूरदर्शनच्या माध्यमातून असेल किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून असेल तर ह्या उत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या देवीचा जो उत्सव आहे, ही देवी नवसाला पावणारी अशी ही देवी आहे आणि खऱ्या अर्थाने या उत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी कित्येक देवी भक्त
हे वाट बघत असतात त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी. माणूस हा समाजप्रिय आहे आणि त्यातूनच उत्सवाची सुरुवात झाली. उत्सव म्हणजे काय शेवटी की सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्याचा आनंद घेणं आणि उत्सवाचा हाच हेतू साध्य होईल या खात्रीनं या टप्प्यावर आपण थांबूया. विचारे साहेब, आज तुम्ही इथे येऊन या विषयासंदर्भात आपली मतं मांडलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. वळूया उर्वरित बातम्यांकडे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रतिकार करतानाच महिलांनी संघटित होऊन आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे असं वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षा सोनाली जोगदंड यांनी स्पष्ट केलं. वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या महिला सबलीकरण मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिलांच्या सुरक्षेकरता असलेल्या विविध कायद्यांची माहिती तज्ज्ञांनी दिली. बदलत्या समाजव्यवस्थेत अनेकांगी भूमिका वठवताना कुटुंब आणि समाजाचा योग्य समन्वय साधण्यासाठी महिलांना कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे असं अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महिला सक्षमीकरणासाठी कायदेविषयक शिबिर घेण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश सीमा पाडोळीकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी महिलांना विविध कायद्याविषयी माहिती दिली. आणि आता हवामान वृत्त. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. चंद्रपूर जिल्ह्यातही आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 21, नागपूर 34 आणि 19, पुणे 32 आणि 16, औरंगाबाद 31-19, नाशिक 30-16, कोल्हापूर 33-21, रत्नागिरी 32-22, सोलापूर 37-23 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 20 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मंजूर. विधिमंडळाच्या इतिहासातली पहिली घटना. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रस्तावाच्या बाजूनं मतदान तर शिवसेना तटस्थ. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पातील बाधित इमारतींचा पुनर्विकास करताना 80% लोकांना दुप्पट बांधीव क्षेत्र देणार मुख्यमंत्री. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची वैयक्तिक माहिती गोळा करताना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपावरून संसदेत आजही गदारोळ. आणि माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारला आज राज्यव्यापी बंद. बहुसंख्य मार्केट यार्डातले व्यवहार ठप्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.